शिवसेनेला एकामागून एक धक्के बसतच आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 39 आमदार आणि चित्रपट सेनेतील बंडाळी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले, पण गेली 10 वर्ष शिवसेनेचा स्टार प्रचारक, मालवणी सम्राट, ललित नाट्य ट्रस्टचे विश्वस्त असलेले, ज्यांनी ग्रामीण भागात एकटे फिरून शिवसेनेचा प्रचार केला, ते नाट्य सिनेमा अभिनेते, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्यानं भाजपाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे अभिनेता दिगंबर नाईक हे भाजपात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेत बंड काही नवं नसलं तरी सध्या शिवसेना पक्षावरच दावा कोणाचा हा प्रश्न निर्माण झालाय. 39 आमदारांनंतर काही खासदार सुद्धा भाजपासोबत युती व्हावी यासाठी पक्षप्रमुखांकडे आग्रह करतायत, कारण भविष्यात निवडणुका लढवताना युती आवश्यक असल्याचं बोललं जातंय. अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या आजारपणात केलेल्या मदतीबद्दल शिंदे यांच्याबद्दल पोस्ट केली होती. त्यामुळे शरद पोंक्षे यांच्याबद्दल चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलेलं विधान चर्चेत असताना लगेच चित्रपट सेनेतील वरळी विभागात राहणारे अमोल परब यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बांदेकर यांच्या विरोधात बंड पुकारून राजीनामा दिलाय. ही बातमी ताजी असतानाच मालवणी सम्राट, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्याचं समजतंय. दिगंबर नाईक हे नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असलेले, नेहमीच कोकणातील दशावतार कलाकार जगला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागे त्यांनी राज्यपाल महोदयांची भेट सुद्धा घेतली होती. नेहमी कलाकार यांच्याबद्दल आस्था असलेल्या त्यांना चित्रपट सेनेतून न्याय मिळत नसल्याची खंत मागे व्यक्त केली होती. एकंदरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे अभिनेता दिगंबर नाईक हे भाजपात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो न्यूज, कोकणशाही. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.